खाली नाही जायचं, वर वर प्लॅटफॉर्मवरच लागेल, प्लॅटफॉर्मवरच खेळायचं. पडू नका तुम्ही. खाली नाही जायचं, वरच खेळायचं, वरच खेळायचं. हळू 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 वरच खेळायचं, खाली नाही जायचं. 5 मिनिटं झालेली नाही अजून, अजून वेळ आहे, अजून 3 मिनिटं आहे. खाली येऊ नको, तिथंच खेळायचं. खाली खाली नाही जायचं, तिकडेच खेळायचं. झाले 5 मिनिटं सर, अजून 2 मिनिटं आहेत, अजून 2 मिनिटं आहेत. या दोघींना पकडा. खाली नाही, इकडे वर. काय 5 मिनिटं फुगा टिकवत नाही तुम्ही. ओके, या मुलांना या इकडे, मुलींना इकडे उभं राहा. मी सांगितलेलं का दुसऱ्याचा फुगा फोडायचा म्हणून? मी सांगितलेलं का? मी काय सांगितलं? काय सांगितलं? हा, आणि काय सांगितलेलं? म्हणजे मी आधी माझ्या खेळण्यामध्ये मी कधीच सांगितलं नाही. मी गपचूप तुम्हाला कोणतरी मला विचारलं काय करायचं, मी काय बोललो का? कारण परवा एक खेळ घेतलेला, मी माझ्याचा खेळ बघितला. तुम्ही मुली खेळत होता, बॉल मागं देत होता, सिंक्रोनायझेशन करत होता, एकमेकांना मदत करत होता. ह्याच्यामध्ये किती पोरायची की सौरभ गांगुली एकटा खेळत नव्हता, सचिन तेंडुलकर एकटा खेळत नव्हता, महेंद्रसिंग धोनी एकटा खेळत नव्हता, हरमनप्रीत कौर जी आहे ती एकटी खेळत नाही. सगळी 11 मुलांची 11 मुलींची टीम असते. आपल्याला टीम मध्ये काम करायचं असते. जो वेळा आपण टीम मध्ये काम करतो, जेवढा सगळे एकत्र होतो, आपला फुगा म्हणजे काय आहे? आपल्याकडचे पैसे, आपल्याकडचं ज्ञान, आपल्याकडचं सामान, आपल्याकडचं समृद्धी, ही सगळी आपण जेव्हा एकत्र करतो त्याच वेळा आपण सगळेजण पुढे जातो. नाहीतर हे आपण एकमेकाला काड्या लावत फिरतो नुसतं इकडून. म्हणून मी हा तुमचा खेळ घेतला, म्हणून दुसरा हा काय. मला हे काय ते फुग्यांचं वगैरे काय नव्हतं. आणि जसे फुगे आहेत जे आहोत, आपल्या गावाकडची मुलं आहोत, आपल्या शाळेकडची मुलं आहोत, ते सगळ्यांनी एकत्र राहायचं, सगळ्यांनी आपलं ज्ञान एकत्र करायचं. आणि ते ज्ञान एकत्र केल्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो. एकमेकाला काड्या लावत, एकमेकाला फुगे फोडत फिरायचं नाही, हे सांगण्यासाठी मी आज तुमचा खेळ घेतला. आलं लक्षात? मॅडम ज्या खेळ घेतला तो तुमचा खेळ बघा. तुमच्या लक्षात आलं काय म्हणालो मी? ते कोण कोण लावणार काड्या काड्या एकमेकाला सांगा बघू. आता काय काय करणार जाऊन असं कुठेतरी मागं लावायचं, कुठेतरी हे करायचं. काड्या लावणं वेगवेगळं असतं. बऱ्याचशा वेळेला काय होतं, आपल्याला समोरच्या आपल्याला ज्याला जास्त मार्क्स पडतायत तो कोणतरी त्याला, आणखी कोणतरी त्याला चांगलं म्हणते, हे म्हणजे आपल्याला लक्षात येत नाही, आपल्याला ते आवडत नाही. हे सगळं आवडणं न आवडणं जे असतं ते आपल्या डोक्यात असतं. ते डोक्यातनं आपल्याला काढून टाकायचं. त्याचं आवडणं त्याच्याकडे, त्याचं आवडणं त्याच्याकडे, आपल्याला आपण काय करू शकतो ते बघायचं. आलं लक्षात? चलो शाबास, गुड. त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगतो. अनुभव पहिला कुठे पडला होता? जपानमध्ये हिरोशिमामध्ये पडला होता. त्यामध्ये एक शाळेतली मुलगी कॅन्सर होऊन वारली अणुबॉम्बमध्ये. काय तर त्यांची वर्गात होती 7वीच्या. त्या वर्गात 30 मुलं होती आणि हे उभा केलेलं आहे. तुला जगातनं लोक बघायला येतात. म्हणजे एकत्रितपणे काम केलं,
एक वर्ग काय करू शकतो बघा. जगातनं मदत येते ते एवढं मोठं स्मारक त्या मुलांनी बांधलेलं आहे. 30 मुलं आणि एक वर्ग शिक्षक. त्यांनी एवढं मोठं काम केलेलं आहे. तुम्ही तर वेगवेगळ्या वर्गातली एकत्र मुलं आहेत, त्या नेक्स्ट टाईममध्ये गाडी फेकून द्यायची सर सांगतात त्या. आणि सगळ्यांनी आता समजा एकत्र फुगे केले असते तर एका मुलीच्या नावावर ही आमची विनर आहे, तिला बक्षीस मिळालं असतं, सगळ्यांनी वाटून मस्त पार्टी केली असते. तसंच तुमच्या बाबतीत ह्याला विनर डिक्लेअर करायचं, ह्याच्याकडे फुगे द्यायचे, सगळ्यांनी म्हणायचं सर आता बक्षीस ह्याला द्या. बक्षीस आम्ही दिलं असतं, सगळ्यांनी वाटून मस्त पार्टी केली असती, होय ना. ह्याला म्हणतात सांघिक कौशल्य, है ना. फार महत्त्वाचा, लक्षात ठेवा, आयुष्यभर कामाला येणारा हा मेसेज सरांनी दिलेला आहे.